रोहिणी पारध्दे यांच्या मृत्यूबद्दल पोलिसांनी आणि त्यांच्या सासऱ्यांनी एक खळबळजनक माहिती दिली आहे. पोलिसांनी जे सांगितलं त्यावरून हे स्पष्ट होतंय रोहिणी यांचा मृत्यू कसा झाला. सोशल मीडियावरती रील स्टार असणाऱ्या रोहिणी पारध्दे यांच्याबरोबर काय झालं, त्यांनी आपलं जीवन का संपवलं, याबद्दल अनेक लोकांना जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याबरोबर नेमकं झालं काय होतं, या व्हिडिओमधून आपण तेच पाहणार आहोत. पोलिसांनी नेमकं कोणती माहिती दिली, रोहिणी यांच्या मृत्यूपाठीमागे काही रहस्य दडलंय का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये रोहिणी यांच्या मृत्यूबद्दल ज्या शंका आहेत त्या दूर होतील. तर चला वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पोलिसांनी जे काही सांगितलं ते जाणून घेण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ते म्हणजे रोहिणी यांच्या भूतकाळामध्ये काय घडलं होतं, त्या गोष्टीचं कनेक्शन कुठे त्यांच्या मृत्यूबरोबर आहे का? कारण की कधी कधी अशा काही घटना असतात ज्या भूतकाळामध्ये घडलेल्या असतात आणि भविष्यामध्ये त्याचा परिणाम होतो. लाखो लोकांच्या चेहऱ्यावरती रील्सच्या माध्यमातून हसू आणणारी रोहिणी नेहमी आपल्या पतीसोबत रील्स बनवायच्या. त्याच रील्सच्या माध्यमातून या जोडप्याने ग्रामीण भागामधून मोठं नाव कमवलं. हजारो लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले. पण आज या जोडप्याची चर्चा एक दुःखद घटनामुळे होत आहे. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी गाव, याच गावचे रहिवासी असलेले निलेश पारध्दे आणि त्यांची पत्नी रोहिणी पारध्दे. सांगितलं जातं या दोघांचंही लव्ह मॅरेज आहे. सोशल मीडियाचा अनुभव निलेश पारध्दे यांना अगोदरच होता. निलेश हे गावामध्ये घडलेल्या काही घटना किंवा मग महाराष्ट्रामध्ये काय चाललं या गोष्टींवरती आपलं मत शेअर करायचे. त्याच दरम्यान त्यांची ओळख रोहिणी बरोबर झाली. अगोदर दोघांमध्ये मैत्री झाली, नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं, लग्नही झालं. लग्नानंतर ती दोघे पुण्यामध्ये राहण्यासाठी गेली. निलेश यांना अगोदर सोशल मीडियाचा अनुभव होताच, त्यामुळे त्या दोघांनीही रील्स बनवायला स्टार्ट केलं. त्या माध्यमातून ते प्रचंड लोकप्रिय झाले. तेव्हा त्यांनी ठरवलं त्यांची सोशल मीडियाची ओळख व्यवसायामध्ये रूपांतर करायची. आता इथून या घटनेला वेगळं वळण येते, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. मंगलवेढा आणि सोलापूर हायवेवरती त्यांनी एक हॉटेल चालू केलं. हॉटेलचं नाव ठेवलं ग्रामपंचायत हॉटेल. हॉटेल चालू केल्यानंतर त्या जोडप्यांनी रील्स बनवणं थांबवलं नाही. हॉटेलमध्ये आपण आज काय मेनू केलाय, ग्राहकांसोबत झालेले विनोद, हे सर्व काही ते सोशल मीडियावरती शेअर करायचे. ग्रामीण जीवनशैलीमधील संवाद, दैनंदिन आयुष्यामधील प्रसंग, विनोदी रील्स, या माध्यमातून त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आणि बघता बघता त्यांच्या हॉटेलला देखील चांगला प्रतिसाद मिळू लागला. पण त्यांच्या या सक्सेस मागे नेमकं काय चालू होतं हे बाहेरच्या लोकांना काहीच माहिती नव्हतं. आता पोलिसांनी काय सांगितलं ते बघू. मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी पारध्दे यांनी त्यांचंच हॉटेल असलेलं ग्रामपंचायत या हॉटेलच्या किचनमध्ये ओढणीच्या साहाय्याने आपलं जीवन संपवलं. ही घटना समोर येतात सर्वत्रच खळबळ उडाली. कुटुंबातील लोकांनी रोहिणी यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आता या प्रकरणामध्ये मंगलवेढा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कोणीही कोणावरती गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि त्यांना काही माहिती मिळाली. सर्वात अगोदर पोलिसांनी रोहिणी यांचे पती निलेश, सासरे विलास पारध्दे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आपला खुलासा केलाय. रोहिणीचे सासरे विलास पारध्दे यांनी माहिती सांगितली की असं काही घडेल हे कोणालाही अपेक्षित नव्हतं. रोहिणी आणि निलेश यांचा संसार अगदी आनंदामध्ये चालू होता. कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. हॉटेलचा व्यवसायही चांगला चालू होता. रोहिणीच्या सासऱ्यांनी सांगितलं ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ते गावातील ग्रामसभेला गेले होते. तेथील सभा संपल्यानंतर त्यांना एक फोन आला. फोनवरती त्यांना घटनेची माहिती मिळाली. रोहिणी यांनी आपलं जीवन संपवलं. पण सुरुवातीला सासरे विलास पारध्दे यांना या गोष्टीवरती विश्वासच बसला नाही. रोहिणीच्या सासऱ्यांनी तातडीने हॉस्पिटलकडे धाव घेतली. काही लोकल पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. सासरे विलास पारध्दे यांच्याबरोबर त्यांचं बोलणंही झालं. पत्रकारांनी विचारलं रोहिणी यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? त्यावेळेस रोहिणीचे सासरे म्हणाले टोकाचं पाऊल उचलण्यासारखं असं काहीही झालं नव्हतं. घरामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होतं. तसेच रोहिणीचे पती निलेश यांनी देखील हीच प्रतिक्रिया दिली. मग प्रश्न इथे येतो, घरामध्ये सर्व काही चांगलं होतं, कुठलाही वाद नव्हता, मग अचानक रोहिणी यांनी टोकाचं पाऊल का उचललं? रागाच्या भरामध्ये कोणी काही करू शकतं का? सर्व जागेवरच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला. प्राथमिक तपासामध्ये पोलिसांना एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. ते म्हणजे कौटुंबिक वादातून रोहिणी यांनी आपलं जीवन संपवलं असा पोलिसांना संशय आहे. त्याच्यावरती त्यांनी अजून ठाम निर्णय घेतला नाही.
या चौकशी दरम्यान पोलिसांना आणखीन काही माहिती मिळाली. आता बघा, रोहिणी आणि निलेश यांनी हॉटेल ग्रामपंचायत चालू केलं होतं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हॉटेलही व्यवस्थित चालू होतं. पोलिसांनी तपास घेतला तेव्हा त्यांना समजलं हॉटेल ग्रामपंचायत सारख्याच आणखीन 2 शाखा त्यांनी सुरू केल्या होत्या. काही लोक म्हणतात त्या 2 शाखा चालू झाल्या नव्हत्या, त्याची तयारी झाली होती. तर काही लोक म्हणतात निलेश आणि रोहिणी यांनी आणखीन 2 शाखा चालू केल्या होत्या. ग्रामपंचायत हॉटेल चालू असताना आणखीन 2 शाखा चालवायच्या. त्यामुळे शाखेचं व्यवस्थापन, आर्थिक ताण आणि व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी यामुळे निलेश आणि रोहिणी यांच्यामध्ये अनेक वेळा वाद झाले होते. आता पती पत्नीमध्ये वाद होणं ही एक साधारण गोष्ट आहे. पण ज्या ठिकाणी व्यवसाय असतो त्या ठिकाणी खूप मानसिक ताण असतो. लोकांना बाहेरून दिसतं, अरे ते हॉटेलवाले किती चांगले आहेत, किती श्रीमंत आहेत, त्यांचं किती चांगलं चाललंय. पण जे स्वतः व्यवसाय करतात त्यांनाच माहिती असतो व्यवसाय करताना किती आर्थिक आणि मानसिक त्रास होतो. पोलिसांनी या सर्व घटनेचा तपास केलाय, पण त्यांनी कोणतीही अधिकृत अशी ठाम माहिती सांगितली नाही. एक ग्रामपंचायत हॉटेल चालू असताना आणखीन 2 हॉटेल टाकणं म्हणजे 2 शाखा चालू करणं, यामध्ये खूप जास्त मानसिक तणाव असतो. पोलिसांच्या मते त्यांनी आणखीन 2 ज्या शाखा चालू केल्या होत्या त्या शाखा चालवण्यासाठी त्यांना खूप अडचण निर्माण होत होती. कामावरून, पैशावरून दोघांमध्ये वाद व्हायचे आणि 26 मेला देखील निलेश आणि रोहिणी या दोघांमध्ये आणखीन त्यांच्या 2 शाखा या कारणांवरून वाद झाला होता. आणि हा वाद इतका विकोपाला गेला, रोहिणी यांनी रागाच्या भरामध्ये आपलं जीवन संपवलंय. म्हणजे या घटनेमध्ये पोलिसांनी अँगल स्पष्ट केलाय, जे काही घडलंय ते सर्व रागामधून घडलंय. यामध्ये कोणीही कोणावरती मानसिक दबाव आणलेला नाही. कारण की या घटनेमध्ये कोणीही FIR दाखल केली नाही किंवा कोणीही पोलीस तक्रार दिलेली नाही. पण पोलिसांचं काम असतं रोहिणी यांचा मृत्यू नेमकं कसं झाला, त्याचा पाठीमागं खरं काय कारण होतं याचा संपूर्ण खुलासा होईपर्यंत तपास घेणं. पण या घटनेमध्ये लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. लोकांना काहीही माहिती नसतं, पण आपल्या प्रतिक्रिया मात्र लोक देणं थांबवत नाहीत. काही लोक म्हणतात एवढा असा काय आर्थिक ताण होता की रोहिणी यांना आपलं जीवन संपावं लागलं. नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड आहे. कारण की जी रोहिणी व्हिडिओमधून लोकांना हसवत होती, जी रोहिणी सोशल मीडियामध्ये लोकांना आपण खूप मजबूत आहे असं दाखवत होती, त्याच रोहिणी टोकाचं पाऊल उचलतील असं कोणाला वाटतच नाहीये. पण पोलिसांचा तपास आणि लोकांच्या प्रतिक्रिया यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. लोक डायरेक्ट आरोप करतायत, पण पोलीस मात्र फक्त संशय व्यक्त करतायत. आपण अनेक अशा घटना ऐकल्या असतील ज्या रागाच्या भरामध्ये घडलेल्या आहेत. काही लोकांनी रागाच्या भरामध्ये आपलं जीवन देखील संपवलं आहे. दुसरं काही कारण नसतं. एक तर मानसिक ताण असतो, आर्थिक ताण असतो किंवा रागाच्या भरामध्ये घेतलेला निर्णय. पोलिसांनी जो काही तपास केलाय, रोहिणीच्या सासऱ्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली, रोहिणीच्या पतींनी जी काही प्रतिक्रिया दिली, त्यावरून हीच गोष्ट स्पष्ट होते. हॉटेल व्यवसायाचा ताण आणि दोघांमध्ये झालेला वाद आणि रागाच्या भरामध्ये घेतलेला निर्णय. पण जोपर्यंत पोलिसांचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत रोहिणीच्या मृत्यूवरती आपण